कोकणातली स्पेशल लाल भाजी। त्या दिवशी गावाला गेली तेव्हा ही लाल भाजी आणली, बारीक होती एकदम। हे आमच्या गावाकडे पातळ भाजी करतात ह्याची। तर हे बघा, त्याच्यात वाटाणे घातले, हिरवे घालतात, पांढरे वाटाणे, कुठले पण वाटाणे घालायचे। आता ही चांगली शिजवून घेणार आहे आणि मग बाकीचं हे करून घेणार। ते 2 कांदे घेतले, 2 लसूणचे कांदे घेतले, कोथिंबीर थोडीशी, 1 टोमॅटो आणि 1 खोबऱ्याची वाटी। तर आता हे सगळं बारीक करून खोबरं वगैरे भाजून घेणार आहे। चांगलं परतून घेऊन मग मिक्सरला लावून भाजी बनवणार आहे। आलं, लसूण, कोथिंबीर, टोमॅटो, कांदा चांगलं परतून घेतलं। आता त्याच्यात खोबरं टाकून ते परतून घेणार आहे, मग आपला मसाला तयार होईल। खोबरं भाजून घेतलं, आता त्याच्यात मसाला टाकते। मालवणी मसाला आहे, तुम्ही तुमच्याकडचा कुठला पण मसाला टाकू शकता। हळद पूड टाकून पाणी घालून मिक्सरला बारीक वाटून घेणार आहे। तर आता कढईत तेल टाकला, तर लसूण टाकून फोडणी दिली। ते वाटलेलं खोबरं वगैरे ते टाकून घ्यायचं। काही लाल भाजी आणि वाटाणे शिजून घेतले, ते टाकले। चवीनुसार मीठ, ती भाजी थोडी उकळली की याच्यात लसणीची परत फोडणी देणार आहे। तर वरून लसणीची फोडणी दिली की चविष्ट अशी भाजी लागते। तर आपली भाजी तयार झाली। इकडे या भाजीला लाल माठ म्हणतात। तर आपली भाजी तयार झाली आहे खाण्यासाठी।